Some days are about survival and not perfection, and that's absolutely fine. सो आजचा दिवस असा सुरू झालाय. त्यानंतर मृणूला शाळेत सोडलंय. बरंचसं बॉडी पेन होत होतं, पण तरी आय चोज टू स्टिक टू माय रुटीन अँड माय डिसिप्लिन. आणि मग हे व्हिडिओ रेकॉर्ड करताना अचानक लक्ष गेलं, की चेहऱ्याचा ग्लो आहे ना, तो थोडा-थोडा परत येतोय. सो स्किन इज गेटिंग मच बेटर. थायलंडहून आल्यानंतर खूप टॅनिंग झालं होतं, ते बरचसं कमी झालंय. सो असंच असतं, कमिटमेंट जेव्हा तुम्ही देता आणि ते गोष्टी तुम्ही डेली फॉलो करता ॲज अ रूटीन, अँड आय थिंक दॅट इज गिव्हिंग मी फ्रुटफुल रिझल्ट्स. सो हेअर अँड स्किन ऑन टॉप क्लास. त्यानंतर नट्स आणि त्यानंतर थोडासा मी टाईम होता. सकाळचा वेळ होता, थोडं ऑफिस सुरू व्हायच्या आधी. तर प्रणित मोरेचं पी-टी-एम शो बघितलाय. तुम्ही बघितला का त्याला बिग बॉसमध्ये? और इतनी प्यारी है ना, वो छोटी छोटी चीजों में खुशियां ढूंढ लेती है. जैसे एलिमिनेशन के बाद भी जब मैं उसको मिला ना, उसको इस चीज की खुशी थी. उसने बताया मुझे जब एलिमिनेशन हुआ, तुम्हें अगर याद रहेगा, फराह खान थी उस एपिसोड में, और तभी नतालिया चली गई थी. तो ये खुश हो गई कि एटलीस्ट मैं पहली कंटेस्टेंट नहीं हूँ जो एलिमिनेट हो गई. त्यानंतर मग सन बाथ विच इज मॅन्डेटरी ज्याचं झालं, आणि तरी पण मला खूप छान वाटतं, ॲक्च्युली खूप छान वाटतंय. सो नॅचरली जेवढं तुम्हाला सकाळचं ऊन घेता येईल ते नक्की घ्या. त्यानंतर आजचा नाश्ता होता मुगाचे स्प्राउट्स, त्यात मस्त कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो वगैरे टाकून त्यात चाट केलाय. त्यानंतर ऑफिसचं काम आणि मग दुपारचं जेवण. मग संध्याकाळचा एक वॉक, जो थोडासा ऑफ द ट्रॅक आहे, पण होतो कधी-कधी. सो सनसेट बघितला इतका सुंदर. ज्या दिवशी वाटतं ना मन आणि शरीर खूप थकले, त्या दिवशी म्हणायचं ऑल इज वेल, आणि जे करण्याच्या गोष्टी आहेत त्या नक्की फॉलो करायच्या. सो असा काही होता आजचा माझा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.